तुमचं मॅनिफेस्टेशन अजूनही वर्क करत नाही आहे का? तुम्ही मेडिटेशन करता, विजन बोर्ड क्रिएट करता, स्क्रिप्ट लिहिता, टेक्निक्स करता, तरीही काहीच रिझल्ट दिसत नाही. यामागचं मेजर रिझन म्हणजे डाऊट आणि निगेटिव्ह थिंकिंग. जेव्हा तुमचे थॉट्स, फिलिंग्स, बिलीफ्स आणि ॲक्शन्स एकाच दिशेने अलाइन होतात, तेव्हाच रिझल्ट्स दिसायला सुरुवात होते. फक्त मला पैसा पाहिजे, मला सक्सेस पाहिजे असं म्हणणं पुरेसं नाही. युनिवर्सला फक्त तुमचे वर्ड्स समजत नाहीत, तर युनिवर्स तुमची एनर्जी आणि त्याला तुमच्या भावना कळतात. म्हणून या 3 गोष्टींवर काम करणं खूप गरजेचं आहे. फर्स्ट इज क्लिअर इंटेन्शन. तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे क्लिअर असलं पाहिजे. सेकंड, स्ट्रॉंग बिलीफ. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. अँड थर्ड, इमोशनल अलाइनमेंट. तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशी फिलिंग मनापासून अनुभवायला शिका. जेव्हा तुम्ही या फिलिंगमध्ये जाता तेव्हा तुमचे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह होऊ लागतात आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समुळेच मॅनिफेस्टेशन वर्क करायला सुरुवात होते. यासाठी अनेक पॉवरफुल मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत, जसं की वॉटर टेक्निक आहे, मिरर टेक्निक, 555 टेक्निक, त्यानंतर 369 टेक्निक, 10x3 टेक्निक. पण लक्षात ठेवा, कोणतीही टेक्निक 2 ते 3 दिवस करून मॅनिफेस्टेशन वर्क करत नाही असा निष्कर्ष काढू नका. मॅनिफेस्टेशन इज अ स्टेप बाय स्टेप प्रोसेस. तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर ह्या 4 गोष्टी नक्की करा. युनिवर्सवरती विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात कितीही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आले तरी युनिवर्सवर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्ट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. सेकंड, कंप्लेंट्स आणि निगेटिव्ह थॉट्स टाळा. युनिवर्सला सतत कंप्लेंट्स आवडत नाहीत. तुम्ही जितक्या कंप्लेंट्स कराल तितक्याच निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होऊ लागतात. थर्ड, ग्रॅटिट्यूड. आज तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल मनापासून थँकफुल राहा. आणि फोर्थ, ॲक्शन घ्या. तुमच्या ध्येयासाठी रोज छोटी छोटी पावलं उचला, नवीन स्किल्स शिका आणि कन्सिस्टन्सी ठेवा. जेव्हा फेथ, ग्रॅटिट्यूड आणि ॲक्शन एकत्र येतात तेव्हा मॅनिफेस्टेशन अधिक पॉवरफुल होतं. ह्या 4 गोष्टी सातत्याने फॉलो करा. आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की फिलिंग्स युनिवर्सपर्यंत कशा पोहोचतात, मॅनिफेस्टेशन खरंच वर्क कसं करतं आणि या टेक्निक्स योग्य पद्धतीने कशा करायच्या, तर माझ्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओज नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.